अधिरा, तुला खरंच रोहनशी लग्न करायचं? लग्न करून तुला या कुटुंबात जायचं? अधिरा, तुझ्यासाठी मी रोहनच्या ताईशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मला आता असं वाटतं की माझा निर्णय चुकलाय. आपण काय मागे सोडलंय, आपण काय घेऊन पुढे चाललोय हे ठरवायला पाहिजे. अधिरा, हे बघ, डोकं शांत ठेवून कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता तू निर्णय घे. पण जो काही निर्णय घेशील तो आत्ता. वेळ अजून आपल्या हातात आहे. ओके, डन. माझं ठरलंय. मला रोहनशी लग्न करायचं. हे एवढं सगळं झालं? आरुष्य? हो दादा, एवढं सगळं झाल्यावर पण हा जे काय झालं ते रोहनच्या फॅमिलीने केलंय, रोहनने नाही. आय नो रोहन त्याच फॅमिलीतला एक भाग आहे, पण आपली तरी फॅमिली सांग ना. आपली फॅमिली काय वेगळी आहे? आपल्या फॅमिलीमध्ये एक मी आहे आणि एक अंशुमन आहे. तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. अंशुमन आजपर्यंत बऱ्याचदा चुकलाय आणि मलाही त्याचं वागणं पटत नाही. पण तरी सुद्धा आम्ही आहोत ना बहीण भाऊ. तसंच आपण आपली फॅमिली नाही चूज करू शकत दादा. आणि आय एम शुअर रोहनलाही सगळं आवडलेलं नसणार आहे. आय एम शुअर तो याचा भाग नक्की नसणार आहे. आणि समजा अनफॉर्च्युनेटली माझा हा डिसिजन रॉंग असेल तरी रोहनसाठी मला हा चान्स द्यायचा आहे त्याला. रोहनची आई चुकीची वागली म्हणून मला त्याला नकार नाही द्यायचा आहे. मला माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. अधिरा, लग्न फक्त दोन व्यक्तींचं होत नाही, दोन कुटुंब जोडली जातात. आपण अत्यंत मानाने दिलेल्या आपल्या घराण्याच्या बांगड्या या लोकांनी घाण टाकल्या. पैसे चोरीला गेल्याचे खोटं सांगितलं, साखरपुड्याच्या वेळेस वय लपवलं, तरी सुद्धा तुला रोहनशी लग्न करायचं? अगेन नॉट रोहन. माहित नाही. खरं तर आता या क्षणाला ना माझा कोणावरतीच विश्वास राहिलेला नाहीये. इतका या घटनेने मी आतनं हल्लोय ना अधिरा, मला कळतच नाही. आता मला खरं तर भीती वाटायला लागली या सगळ्या गोष्टींची. नो पिंक्या दादा, आय नो मला पण खूप भीती वाटतेय. मला जेवढा शॉक बसलाय ना मलाही तितकाच शॉक बसलाय. जे काय घडतं ते खूप वियर्ड आणि सगळं अति झालंय आता. मला माहिती आहे. आणि मला हेही माहिती आहे पिंट्या की मला या सगळ्याची सवय नाहीये. हा जे काही घडलं ना ते सगळं बघून मला असं वाटायला लागलंय तू रोहनला जो घर जावे होण्याचा सल्ला दिला होतास ना तो बरोबर होता. रोहनने तेव्हा तुझं ऐकलं असतं ना तर खरंच खूप बरं झालं असतं. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.